हाय, साधी सोपी रुचकर रेसिपी. चला तर मग बनवूया कोथिंबीर वडी. बनवायला खूप सोपी आणि खायला खूप टेस्टी. साहित्य काय पाहिजे ते सांगते. हिंग, तिखट, हळद, धने पावडर, तीळ, ओवा, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि जिरे. बघा, तांदळाचं पीठ 2 चमचे आणि बेसन भरपूर आहे. जवळपास 1.5 वाटी आहे. ती मोठी वाटी आहे, एक मोठी वाटी. आणि कोथिंबीर छान धुवून निवडून ठेवली. आता बारीक चिरायचं कोथिंबीरला. सुकवून घ्यायची पहिले. धुतल्यानंतर सुकवायला ठेवायची आणि मग छान त्याला बारीक चिरायचा. तुम्हाला दाखवते मी कशी चिरली बघा. अशी बारीक चिरून घ्यायची. नंतर एका भांड्यामध्ये कोथिंबीर काढून घेऊयात. आता मिक्सरला आपण हे वाटून घेऊयात. हिरवी मिरची, आलं, लसूण हे सर्व. आता हे आपल्याला कोथिंबीर मध्ये टाकूयात. मीठ टाकायचं छान, आणि ते हळद, तिखट आणि धने पावडर. ओवा हातावर चोळून टाकायचा. तीळ टाकले मी थोडे आणि थोडे साईडला ठेवले. हिंग टाकलाय. आता तांदळाचं पीठ घेतलंय ते टाकलंय आणि हे बेसन. बघा, खूप सारं बेसन घेतलं मी. कोथिंबीर पण खूप सारी आहे आणि बेसन पण खूप सारं आहे. याला चांगलं मिक्स करून घेऊयात. आपल्याला पाणी कमी लागते. बघा, एवढंच पाणी लागलं. छान गोळा तयार होतो. थोडंसं काहीतरी किंचित पाणी घेतलं मी, बस. जास्त पाणी नाही लागत आपल्याला, कारण कोथिंबीर आहे ना, त्याला पण थोडं ओलसरपणा आला आणि मीठ टाकल्यामुळे त्याला पण पाणी सुटते थोडं. पातळ नाही आपल्याला, म्हणजे जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, असा गोळा तयार करायचा. माझ्याकडे हे केकचं भांडं आहे, यालाच मी तेल लावून घेतलंय. बघा कसा गोळा झाला तयार. आता याच्यामध्ये मी तेल खाली लावलं ना, आता तीळ टाकून घेते त्याच्यावर. आणि हा गोळा जो तयार केला आपण, हा त्याच्यावर थापून घ्यायचा छानपैकी. जास्त बारीक पण नाही, पातळ पण नाही ठेवायचा आणि जास्त जाड पण नाही. कुरकुरीत वडी लागली पाहिजे असं. आता पुन्हा उरलेले तीळ टाकते मी त्याच्यावर. थोडं दाबून घ्यायचे तीळ. हे बघा, इथं पाणी बॉईल करायला ठेवलंय. याला उकळी आली पाण्याला. आता मी ते केकचं भांडं आहे ना, ज्याच्यामध्ये मी वडी तापून ठेवली
ते ठेवलं आहे. 15 मिनटं झाल्यानंतर उघडून बघितलं, बघा शिजलं आहे छान. याला काढून घेऊयात आता. छान कट करून घ्यायचं. थंड झाल्यावर नको, थोडं कोमट असलं ना तेव्हाच कट करून घ्यायचं. जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही. तुम्हाला हवे त्या आकारात कापा. तुम्हाला मी दाखवतेच माझी जाडी किती तयार झाली. मी बारीक पण नाही ठेवलं आहे आणि जाड पण नाही ठेवलं आहे. हिवाळ्यामध्ये कोथिंबीर वडी खूपच छान लागते. मला खूप आवडते. तुम्ही अशी करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. बघा बघा, जास्त पातळ पण नाही झाली, जास्त जाड पण नाही. आता याला थोडं फ्राय करून घेऊयात तेलामध्ये. एक पळी तेल टाकलंय मी. कुरकुरीत तळल्या जाते छान. डीप फ्राय करायचं असेल तर डीप करा, पण मला जास्त तेल आवडत नाही. बघा कशी लाल लाल छान सोनेरी रंग आलाय. बघा झाली की हो आपली कोथिंबीर वडी तयार. या खायला. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.